नाही नाही, हे सगळे सिलेबस सुद्धा किती सोपी ऍक्टिव्हिटी आहे का? एक चाक उडण एक सुद्धा बघा स्वतःचं निरीक्षण करा. वा वा 2% सक्सेस आहे. घरी जाऊन प्रॅक्टिस करा. का करायची ते सांगतो. जमते का? हा बऱ्यापैकी रिलॅक्स. शेवट डावा हात आता पुढून आणि उजवा हात मागून. हा डावा हात पुढून उजवा हात मागून. याच्यावर मला लक्षात येईल 4-5% होईल कमी जास्त, पण किमान 60% तरी आपल्या वर्गांना किमान आलं पाहिजे. मग ते चित्र दिसत नाही आपल्याला. का नाही दिसत? आता ते अनालिसिस तुम्हीच केलं ना तुमच्या वर्गाचं. 60% तुम्हीच लिहिले. तुमचा 100% आम्ही ग्राह्य धरतो. ठीक आहे, मग आम्ही आलो का नाही? सीओ साहेब आले तर नाही दिसत. म्हणजे पुन्हा चुकतं येतं नेमकं. म्हणजे आमचं मूल्यांकन करायला चुकत असेल का तुमचं इव्हॅल्युएशन काय म्हणू शकतो? आता बरेच किती तेव्हा किती सांगेल तुमच्या घरी आहे पुढच्या या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो की आपण बघत राहतो. आम्हाला एवढा वेळ नाही मिळत. केंद्र फ्रिक्वेन्सी कमी कमी होत जाते. जसं जसं आपण वरती जातो ना प्रवाहावर आम्ही सगळ्या आकाशातच बांधणार असतो. कधी कधी गंमत असते आमची. का हो गौरे? हो साहेब, हो साहेब. अरे काय झालं ते लोकसेवा हक्क अधिनियमचं झालंय का? हा साहेब करून घेतो. किती बाकी आहे? पाहून चालू. काय करणार ते कामच एवढे आहे. हे कर करून घेतो. चला दोन 4 ही आपल्याला मुलांसोबत पण ऍक्टिव्हिटी करायची. बरोबर? सगळ्यांनी जोरदार 1 मिनिट टाळ्या वाजवायच्या जोरात स्वतःसाठी. यानंतर मी पुराणिक सरांना विनंती करतो की 3 4 1 2 3 4 3. त्यांच्यासोबत मी असताना मला काही गोष्टी अभिमानास्पद पण वाटल्या आणि काही गोष्टी खटकल्या पण. सोपे सोपे प्रश्न होते. ऐन वेळेला आपल्याला उत्तरं येत नाही. आपल्याला माहिती असतं. पण सगळ्यात महत्त्वाचं हे कशामुळे घडलं? आपल्यातल्या आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे घडलं. आत्मविश्वास कशाने वाढणार आहे? म्हणून या प्रशिक्षणाचं पहिलं तत्व आताच पुराणिक सरांनी सांगितलं, आपल्या बालकाचं आरोग्य चांगलं असेल तरच आपण सर्व चांगले राहू. आपलं दैवत विद्यार्थी आहे आणि दैवत चांगलं असलं पाहिजे तरच आपलं पुढे आयुष्य सुरू राहणार आहे. तरच आपल्याला वेतन मिळणार आहे. याचे काही नियम नाही आहेत. हा डेटा डुक्करून येत नाही. सबकॉन्शियस माइंडमध्ये एखादी भीतीची भावना घुसली तरी हार्टचं फंक्शन बिघडवतं. हे प्रॉपरली आपल्याला लक्षात येतं. आणि शिक्षक सुखी असेल तर तो विद्यार्थ्यांना सुखी करू शकतो. म्हणून मी शिक्षकांवर जास्त काम करतो. शिक्षकांनी हे सांभाळलं पाहिजे. कारण शिक्षकांचं रिटायरमेंटच्या आधी चालले सगळे. असं जर होत असेल तर याला आपल्याला या परिस्थितीला मुलांना पण तिथं जागृत करायचं. जागतिक स्तरावरती असे प्रश्न आले कोरोनासारखे आपल्याला तेच करायचं आहे. आणि आपली विद्या आपल्याला जागृत करायची. त्याच्यामध्ये बघा असं जर तुम्हाला अस्वस्थ वाटायला लागला म्हणा तर आपल्याला ताबडतोब अशा पद्धतीच्या संकटाला सामोरं जावं लागतं. मग ते होऊ नये किंवा होत असेल तर त्याला पर्याय काय? मग आपल्याकडे असलं पाहिजे का नाही काहीतरी. तर बघा एक इथलीच घटना सांगतो नवापूरची. असा एक व्यक्ती होता की त्याने संपूर्ण आयुष्य ते औषध तो विकत होता लोकांना. क्षमता आधारित अध्ययन अध्यापन प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला
त्याचं समग्र प्रगती पुस्तक तयार करायचं आहे. मग हे समग्र प्रगती पुस्तक तयार करत असताना ते सुद्धा या सगळ्यावर आधारित असलं पाहिजे. मग अभ्यासक्रमाची उद्दिष्ट काय होती, त्यासाठीच्या क्षमता कोणत्या होत्या, त्यासाठीचे लर्निंग आउटकम कोणते होते, त्यासाठी मी कोणत्या अध्ययन कृती घेतल्या आणि त्या कितपत साध्य. CBA म्हणजे कॅपॅसिटी बिल्डिंग, क्षमता आधारित अध्ययन, अध्यापन आणि मूल्यांकन. आतापर्यंत आपण फक्त आशय आधारित मूल्यांकन केलेलं आहे. आतापर्यंत आपण काय केलेलं आहे, आशय आधारित मूल्यांकन म्हणजे चंपकला शाबासकी मिळाली हा पाठ शिकवला की आपला प्रश्न असतो, चंपकला शाबासकी का मिळाली, लगेच 2 व्हायचं 3 ते 8 पायाभूत उत्तराचा वर्ग वयोगट आहे. अजून किती वर्ष, 8 ते 11. 8 ते 11 प्राथमिक आहे. त्यानंतर पूर्व माध्यमिकचं म्हणजे इयत्ता किती पासून 512 ये म्हणजे आपल्याला एकूण 512 नंतर मूल्यांकन करायचं आहे. पुढे आता बघा क्षेत्र क्रमांक 1 मध्ये आपण आता इथून आपण सविस्तर बघणार आहोत. तुम्ही जर तुमच्या पुस्तकात जर बघितलं तर तुमच्या पुस्तकात फक्त प्रत्येकाचं क्षेत्र क्रमांक 1 चं जे पहिलं उपक्षेत्र आहे त्याच्याविषयी सविस्तर वर्णन असेल, परंतु इतर दुसऱ्या उपक्षेत्राचं सविस्तर वर्णन पुस्तकात दिलेलं नाही. त्यासाठी स्पेशल स्टाफचे एक पुस्तक आहे, ते पुस्तक आले तुम्हाला डाउनलोड करायला मिळेल किंवा आपल्या शाळेत सुद्धा उपलब्ध होऊन जाईल. त्याच्या कलमांमध्ये सुद्धा वेगवेगळे शासकीय वेगवेगळे नियम टाकलेले आहेत. तर त्या पद्धतीने आपण आपल्या समोरच्या विद्यार्थ्यांसाठी काम करावं आणि आपल्या नंदुरबार जिल्ह्याचा सोबतच आपल्या तालुक्याचा सुद्धा गुणवत्तेचा जो उच्चांक आहे किंवा अनेक आहे तो पाळलेला तिथे साहेब मी तुमच्या समक्ष मी मान्यता सगळ्यांना लक्ष द्या. तर आमच्या केंद्राचं नाव आहे कांडमाल. तर आपला जो घटक आहे विषय आपला परिसर अभ्यास, हे आपले जे विज्ञान आहे विज्ञानावर आधारित आपला हा घटक आहे. इयत्ता 4थी साठी घटकाचं नाव आहे सगळ्या खूपच पंक्ती वगैरे बसून गेल्या तर वाढणाऱ्याची सुद्धा गैरसोय होते, त्याची गडबड होते. तर त्या पद्धतीने आपण शिस्त पाळण्यावरती अशा पद्धतीने तर ही परिस्थिती उद्भवायला कारण नुसतं प्रशासन नाही निरसलं. अगोदर शाळा, शाळेतले शिक्षक, नंतर विद्यार्थी, नंतर पालक, मग नंतर प्रशासनाचा नंबर लागतो. निम्नस्तरीयचा संबंध आहे ना, कारण निम्नस्तरीय आपल्याला माहिती आहे आतापर्यंत आपण तेच करत आलोय. आतापर्यंत आपण काय करत आलोय याचा कधी विचारच केला नाही आपण उच्च स्तराचा. क्षमता आधारित मूल्यांकनाची यावर सरांनी आपल्याला आणि समजून सांगितलं की विद्यार्थ्यांना आपल्याला काय काम करायचं, शाळेवर येणाऱ्या काय विद्यार्थ्यांमध्ये आपल्या शैक्षणिक धोरणामध्ये कोणते दृष्टी कोणते आणि ते काय झालं कोणी अलग विचार काल शिकवलं काम केलेलं आहे ते दिसायला पाहिजे आणि आपण काम केलं आहे ते दिसायला पाहिजे. इतिवृत्त असा आहे खालचा अहवाल दिनांक 12/2/2025 वाढवा प्रशिक्षण चर्चा करून
त्या प्राणी पक्षी याची क्षमता आपल्याला ओळखण्यासाठी एक चांगले उदाहरण देऊन आपल्या सर्व प्रशिक्षणार्थींचा सहभाग घेऊन त्याने अतिशय उत्तम आपल्याला विद्यार्थ्यांची पातळी कशी समजून ओळखावी ते मार्गदर्शन केलं होतं. तिसरी तासिका होती श्री दिनेश केरनार सर यांनी आपल्याला प्रश्न प्रकार माहिती गोळा करण्यासाठी तसेच शिकण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि अध्ययनातील अंतर त्रुटी ओळखण्यासाठी मूल्यांकन तंत्राचा उपयोग केला जात असतो याविषयी सरांनी मार्गदर्शन केले. तसेच मूल्यमापन या संकल्पनेचा विचार केला असता मूल्यमापनात मिळालेल्या माहितीच्या आधारावर अंतिम निकालाचा निर्णय घेतला जातो. मूल्यांकन नंतर त्याच्याकडे लक्षात ठेवले ते जाणून घेतला बरोबर. त्यानंतर कालच आपण नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2023 बरं ठीक आहे. विद्यार्थी चित्राचे बारकाईने निरीक्षण करतो. निरीक्षण करतोही ते क्षमता बरं. ते निष्पत्ती बारकाईने निरीक्षण करतो आणि निरीक्षण करतोही त्याची क्षमता. बरं मॅडमकडे येऊया. सर ते पहिले वाचून दाखवतो. मी वाचून दाखवतो. एक चा किरण एक सुरा बघा बरं स्वतःचं निरीक्षण करा. वा वा 2% सक्सेस आहे. घरी जाऊन प्रॅक्टिस करा. काय करायची ते सांगतो. आपल्याला मार्गदर्शन करण्यात आले आणि ते पण सादरीकरण अत्यंत प्रभावीपणे सरांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर तासिका क्रमांक 3 ला आपला विषय होता CBA 04 म्हणजे क्षमता आधारित प्रश्न प्रकार. नियोजनाचा शिक्षक पॉवर सायन्स तासिका होती ती. या सत्राची उद्दिष्टे मी थोडक्यात सांगतोय. प्रश्नांचे प्रकार सांगता येणे, प्रत्येक प्रश्नाचा उपयोग व उद्देश स्पष्ट करता येणे, प्रश्न विचारण्याच्या या लेवल यूज करून विद्यार्थ्यांची प्रोग्रेस करण्याचं त्याच्यात दाखवलं आहे. आणि जे टास्क सेकंड आहे वन NCERT will prepare that framework that guidelines for केले व मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थींनी चहा घेत प्रसन्नतेने प्रशिक्षणात सातत्य ठेवले. प्रशिक्षणाची शेवटची तासिका क्रमांक 4 9 तासिका होत्या. त्यानंतर SPC होता. काय SPC काय आहे फोटो काढून घेता और एक बार श्वास घ्या भरपूर. शासन